सर्वांना माहीतच असेल की या चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं जे पण काही अपडेट असेल नवीन अपडेट्स ते मी इथं टाकत राहते. तर तुम्हाला आता मला असं भरपूर महिला रोज मला कमेंट करतात की त्यांचे नोव्हेंबरपासून महिन्याचे हप्ते बाकी आहे, कोणाचे 4 महिन्याचे हप्ते बाकी आहे, कोणाचे 2 महिन्याचे हप्ते बाकी, कोणाचे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही, अशा भरपूर असं महिला मला कमेंट करत आहात. तर आता रिसेंटली तुम्ही पाहिलं 12 आणि 13 मेला तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे असं दोघंही महिन्याचे हप्ते 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहे. 1500 करून 2 दिवस 1500 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. तर अशा भरपूर अशा महिला की त्यांना फक्त मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही. आणि बाकी ज्या महिला आहेत ते मला कमेंट करतात की त्यांना नोव्हेंबरपासून हप्ते मिळालेले नाहीत. अशा महिलांनी काय करावे? तर तुम्ही KYCची प्रक्रिया केलेली असेल, KYCची प्रक्रियानंतरच हे सर्व परिस्थिती निर्माण होते. KYCची प्रक्रिया करताना तुम्ही काही चुका केलेल्या असेल किंवा ऑप्शन्स निवडले गेलेले नसेल म्हणून तुम्ही अपात्र ठरलेले आहात. नोव्हेंबरच्या पुढे ज्या महिलांचा हप्ता बाकी असेल किंवा त्यांना अपात्र ठरवलेलं असेल त्यांनी KYC करताना चुका केलेल्या आहेत म्हणून. तर आता तुम्ही नवीन सुधारणा करू शकतात. 31 तारखेपर्यंत 31 मेपर्यंत तुम्ही तुमची KYCची प्रक्रिया पुन्हा करू शकतात आणि व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचे ऑप्शन जे निवडले असेल किंवा OTP टाकलेलं आहे व्यवस्थितरित्या आता KYCची प्रक्रिया पुन्हा करा. आणि ही KYCची प्रक्रिया पुन्हा केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे पण थांबलेले हप्ते असेल ते तुम्हाला परत मिळतील किंवा नोव्हेंबरपासून ज्या पण महिलांचे बाकी हप्ते असेल त्यांना ते परत मिळतील. आणि आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता होता तो आपल्याला 12 आणि 13 तारखेला मिळालेला आहे. आता राहिलेला मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला नेक्स्ट मंथ जे पण अपडेट असेल ते मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला अपलोड करून देणार. तर असेच माझ्या चॅनलला फॉलो करत राहा आणि मला सबस्क्राईब करत राहा आणि न्यू अपडेट्ससाठी मला फॉलो करून ठेवा लाडकी बहीण योजनेच्या. थँक्यू सो मच.